नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य विकसित करण्याकरिता तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य करण्याकरिता विद्यार्थ्यांचे 18 अध्ययन स्तर पूर्ण करायचे आहे। त्यापैकी आज आपण स्तर क्रमांक 14 श्रुतलेखनाकरिता 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो हा स्तर गाठण्याकरिता एक कृतींची मालिका घेऊन आलो आहोत। त्या मालिकेतील एक कृती आपण आज या ठिकाणी घेणार आहोत। ती कृती आहे सुविचारांचे श्रुतलेखन। मित्रांनो, आपण कोणतीही कृती वर्गात घेतो तेव्हा आपल्याला पूर्वतयारी गरजेची आहे। या कृतीकरिता आपल्याला सुविचारांचा संग्रह गरजेचा आहे, पण सुविचारांची निवड करताना आपला जो अध्ययन स्तर आहे त्याचं आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांकडे वही आणि पेन आवश्यक आहे, कारण ही लेखनाची कृती आहे। चला मग ही कृती विद्यार्थ्यांसोबत कशी घ्यायची ते आपण बघूया। सर्वप्रथम आपण वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांनी सुविचार कुठे कुठे ऐकले आणि कुठे वाचन केलं आहे ते विचारावे। विद्यार्थी त्यांनी जिथे सुविचार वाचले किंवा त्यांनी ऐकले ते सांगतील, जसे परिपाठ, भिंतीवरील सुविचार। विद्यार्थ्यांचं हे सांगणं झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना सांगायचं, सुविचारांचं आज आपण श्रुतलेखन करणार आहोत। ही लेखनाची कृती असल्यामुळे सर्वांनी आपलं वही आणि पेन आपल्याजवळ तयार ठेवावे। मग आपण काय करायचं तर आपल्याकडे जो सुविचारांचा संग्रह आहे त्या संग्रहातील एक सुविचार घ्यायचा। मग विद्यार्थ्यांना सांगायचं की आता मी हा सुविचार तुम्हाला एकदा वाचन करून दाखवणार आहे, त्यानंतर पुन्हा एकदा त्याचं वाचन करेल तेव्हा तुम्ही त्याचं लेखन करायचं आहे। मग आपण काय करायचं, आपल्याकडे जो सुविचार आहे, जसं संयम हा मोठा गुण आहे, संयमाने कठीण प्रसंगही सोपे होतात, हा सुविचार आपण विद्यार्थ्यांना वाचून दाखवला, नंतर त्याचं पुन्हा एकदा वाचन केलं, मग विद्यार्थ्यांनी त्याचं लेखन केलं आहे की नाही याची आपण खात्री करावी। विद्यार्थ्यांनी लेखन केलं असेल तर त्यांना तो सुविचार मोठ्याने वाचन करून दाखवा असं सांगावे। विद्यार्थी जेव्हा सुविचाराचं वाचन करत आहे तेव्हा आपण त्या सुविचाराचं लेखन फळ्यावर करून घ्यायचं। मग आपण विद्यार्थ्यांना सांगायचं की आपली वही आपल्या मित्राकडे द्या आणि त्याच्याकडून आपण जे लेखन केलं आहे ते लेखन तपासून घ्या, असं आपण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना करायला सांगू। यामुळे काय होईल, विद्यार्थ्यांकडून आपण आपली वही तपासून घेताना मित्र हा त्याची वही व्यवस्थित तपासेल आणि ज्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी तो गोल करेल। मग आपण काय करायचं, ज्यांचं लेखन बरोबर आहे त्या विद्यार्थ्यांचं आपण कौतुक करायचं आणि ज्या विद्यार्थ्यांचे काही चुका झाल्या आहे त्यांनी फळ्यावरील सुविचार बघून त्या चुकांची दुरुस्ती करावी असं विद्यार्थ्यांना सांगावं। मित्रांनो, ही कृती आपण आपल्या वर्गात घेत आहोत। मग या कृतीमुळे काय होणार आहे तर या कृतीमुळे विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन सराव होणार आहे, त्यांचं श्रवण कौशल्य वाढणार आहे, त्यांचं लेखन कौशल्यही वाढणार आहे आणि सुविचारांचं आपण कृती घेतल्यामुळे सुविचाराबद्दलची आवडसुद्धा निर्माण होणार आहे। हीच कृती आपण दररोज विद्यार्थ्यांकडूनही करून घेऊ शकतो। विद्यार्थ्यांना सांगायचं, तुमच्या आवडीचं एक सुविचार तुम्ही तुमच्या वहीत लिहून आणायचं आणि वर्गात आल्यानंतर वर्गातील इतर विद्यार्थ्यांना सांगायचं आणि इतर विद्यार्थी त्यांचं लेखन करतील। चला मग मित्रांनो, आपणही आपल्या वर्गात ही कृती घेऊया। धन्यवाद।